दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, श्री गुरुचरित्राच्या दिव्य प्रवासात आपण पहिल्या अध्यायात पाहिले नामधारकाची व्याकुळ भक्ती आणि सिद्धमुनींचे दर्शन. आता नामधारकाच्या अंतःकरणात एक प्रश्न निर्माण होतो. तो सिद्धमुनींना विचारतो, हे गुरुदेव, हे विश्व कसे निर्माण झाले आणि या सृष्टीमागील परमसत्य कोण आहे? मित्रांनो, हा प्रश्न केवळ नामधारकाचा नाही, तो प्रत्येक मानवाचा आहे. मी कोण? जग का आहे? देव कोण? या प्रश्नांची उत्तरं म्हणजे अध्याय 2, सृष्टीपूर्व अवस्था. सिद्धमुनी सांगू लागतात, सृष्टीच्या आधी काहीही नव्हते. नाही पृथ्वी, नाही आकाश, नाही दिशा, नाही काळ. सर्वत्र केवळ एकच तत्व होते, निर्गुण, निराकार, अनंत, अद्वैत ब्रह्म. ना प्रकाश, ना अंधार, ना जन्म, ना मृत्यू. मित्रांनो, ही अवस्था म्हणजे परमशांती, जिला वेद म्हणतात सच्चिदानंद. पण या निराकार ब्रह्मातून एक स्पंदन उत्पन्न झाले, एकोहम बहुस्याम. मी एक आहे, अनेक होऊ दे. आणि इथून सुरू झाली सृष्टी, ब्रह्मा उत्पत्ती. या अनंत ब्रह्मातून प्रथम प्रकट झाला हिरण्यगर्भ, आणि त्यातून जन्म झाला ब्रह्मदेवाचा. ब्रह्मा म्हणजे सृष्टीकर्ता, त्याला सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा मिळाली. पण मित्रांनो, येथे एक गूढ आहे. ब्रह्माला स्वतःचे मूळ माहित नव्हते. तो विचार करू लागला, मी कोण, कुठून आलो? तो ध्यान करतो, तप करतो, तेव्हा त्याला अंतःकरणात शब्द ऐकू येतो, तप. आणि हजारो वर्ष तप केल्यानंतर त्याला परमसत्याचे ज्ञान होते, सृष्टी निर्माण. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करू लागतो. पंचमहाभूतांची निर्मिती होते, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश. त्यानंतर इंद्रिये, मन, प्राण, जीव, देव, दानव, मानव, पशु, वनस्पती. अशा प्रकारे सृष्टी विस्तारते. मित्रांनो, येथे गुरुचरित्र सांगते, सृष्टी निर्माण करणे म्हणजे देवत्व नव्हे, तर देवाच्या इच्छेचे साधन होणे. ब्रह्मा सृष्टीकर्ता आहे, पण परमकर्ता नाही. ब्रह्मदेवाचा गर्व. सृष्टी निर्माण झाल्यावर ब्रह्मदेवाला गर्व होतो. तो विचार करतो, मीच सर्वात महान, ही सृष्टी माझ्यामुळे आहे. मित्रांनो, येथे एक सार्वकालिक सत्य आहे. ज्ञान मिळाले की गर्व येतो, सत्ता मिळाली की अहंकार येतो, सृजन केले की मीपणा येतो. आणि हा मीपणा म्हणजेच पतनाची सुरुवात. विष्णू ब्रह्मा विवाद. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद होतो, कोण श्रेष्ठ? ब्रह्मा म्हणतो, मी सृष्टी निर्माण केली. विष्णू म्हणतो, मी सृष्टीचे पालन करतो. वाद वाढतो. तेव्हा अचानक एक दिव्य प्रकाशस्तंभ प्रकट होतो, अनंत, असीम, तेजस्वी. दोघेही थक्क होतात. शिवलिंग दर्शन. तो प्रकाशस्तंभ म्हणजे शिवतत्व. ना आरंभ, ना अंत. विष्णू खाली शोधायला जातो, ब्रह्मा वर शोधायला जातो. हजारो वर्षे शोधूनही दोघांनाही अंत सापडत नाही. विष्णू नम्रपणे स्वीकारतो, मी शोधू शकलो नाही. पण ब्रह्मा खोटे बोलतो, मी शिखर पाहिले. मित्रांनो, येथे अहंकाराचा परमोच्च बिंदू दिसतो. ब्रह्मदेवाचा गर्वहरण. ताबडतोब त्या तेजातून शिव प्रकट होतात. ते म्हणतात, हे ब्रह्मा, तू असत्य बोललास, अहंकाराने अंध झालास. आणि शिव त्याला शाप देतात, तुझी पूजा पृथ्वीवर होणार नाही. म्हणूनच ब्रह्मदेवाची मंदिरे अत्यंत कमी आहेत. हा आहे गर्वहरण. अध्यायाचा आध्यात्मिक अर्थ. मित्रांनो, हा प्रसंग बाह्य नाही, अंतर्गत आहे. ब्रह्मा अहंकार, विष्णू विवेक, शिव परमसत्य. जेव्हा अहंकार म्हणतो मी महान, तेव्हा सत्य त्याला नमवते. आणि जेव्हा विवेक नम्र असतो, तेव्हा तो सत्याच्या जवळ असतो. आजच्या जीवनातील बोध. आपण सगळे ब्रह्मासारखे आहोत. थोडे यश मिळाले की म्हणतो, मी केले. पण सत्य काय? श्वासही आपल्या हातात नाही. जीवनाची शक्ती परमातून येते. गुरुचरित्र सांगते, करता तू नाहीस, तू केवळ निमित्त आहेस. गुरुतत्वाशी संबंध. मित्रांनो, गुरु म्हणजे शिवतत्व. गुरु अहंकार तोडतो. गुरु खोटेपणा उघड करतो. गुरु सत्य दाखवतो. म्हणूनच गुरुचरित्रात सृष्टिकथा सांगितली आहे. कारण जोपर्यंत माणूस स्वतःला कर्ता मानतो, तोपर्यंत गुरु मिळत नाही. मित्रांनो, आज आपण पाहिले सृष्टीची उत्पत्ती, ब्रह्मदेवाची निर्मिती, त्याचा गर्व, शिवप्रकाश आणि गर्वहरण. या अध्यायाचा बोध हेच, अहंकाराचा अंत म्हणजेच ज्ञानाची सुरुवात. पुढील भागात अध्याय 3 आपण पाहणार आहोत अत्रियनसूया चरित्र आणि दत्तात्रेय अवतार. जर तुम्हाला गुरुचरित्राचा हा दिव्य भावार्थ आवडत असेल, कमेंटमध्ये नक्की लिहा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ